तर आपण पाहतोय थेट दृश्य बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यांच्यासोबत संजय राऊत देखील उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार त्यांनी अर्पण केलाय। तर आताची थेट लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ठाकरे सेनेतील काही नेते देखील उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर पाहणी करण्याआधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। तर आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे आणि या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी ते पुढे गेलेले आहेत। त्यांच्यासोबत काही नेते देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। सुभाष देसाई त्याचप्रमाणे संजय राऊत देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित आहेत। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या स्मारकाची पाहणी करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्मारकाची पाहणी केली जाते उद्धव ठाकरे यांच्याकडून। थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। उद्धव ठाकरे स्मारकाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंकडून स्मारकाची पाहणी केली जाते। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि त्या संदर्भात या स्मारकाची पाहणी करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर स्मारकाच्या पाहणीसाठी ते पुढे गेलेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही नेते देखील उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। संजय राऊत असतील, सुभाष देसाई असतील, ते देखील यांच्यासोबत उपस्थित आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या स्मारकाच्या पाहणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते स्मारकाच्या पाहणीसाठी पुढे गेलेत। तर आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। थेट दृश्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी पहिला टप्पा या स्मारकाचा पूर्ण झालेला आहे आणि त्या ठिकाणी ते पोहोचलेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली आहे आणि तेव्हाची ही दृश्य साम टीव्हीवर पाहू शकता। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले आहेत। उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। त्यांनी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी ते पुढे गेले आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या संदर्भात या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत।
तर आपण थेट दृश्य पाहू शकतो उद्धव ठाकरे यांची, त्यांच्यासोबत संजय राऊत आणि शिवसेनेचे इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। उद्धव ठाकरे यांची ही थेट दृश्य तुम्ही आमच्या स्क्रीनवर पाहू शकता। या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी केली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या संदर्भात पाहणी करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम नेमकं कसं सुरू आहे, कसं करण्यात येतंय आणि स्मारकासंदर्भातील पुढील अपडेट्स घेण्यासाठी, कामाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। मात्र त्याआधी वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध लागलेत। काही नेत्यांनी भाजप नेतृत्वाशी संपर्क साधल्याची माहिती देखील समोर येते। कोकणातील एका नेत्याने भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील देखील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं कळत आहे। दरम्यान समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांनी देखील भाजपला रामराम केला होता। तर या नेत्यांना घर वापसीचे वेध लागलेत। आपण पाहूयात समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने हे भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। वाल्मिक कराडच्या गँगने परळीत 201 बूथ ताब्यामध्ये घेऊन मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती। मुंडेंना मतदान करतानाचा व्हिडिओचा आव्हाडांनी शेअर केलाय। त्यामुळे आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार असा सवाल आव्हाडांनी विचारला। ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी यांनी ज्या गोट्या गीतेचं नाव घेतलं। कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं। कैलाश फड कोणाचं नाव आहे? हे बूथ लुटणारे म्हणजे कोण? तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूथ लुटायला होते। बूथ कॅप्चरला सगळी ही पोरं होती। आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम में कुछ नहीं है। अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम में कुछ है की नहीं है? या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगम नाही द्यावं। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचं मुख्य विधी 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडणार आहेत। विशेष म्हणजे मावा गुटखा खाणाऱ्यांना नंदी ध्वज पकडण्यास देणार नसल्याचा निर्णय यात्रेच्या मानकऱ्यांनी घेतला। तर पुत्रता एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुख्य गाभाऱ्यात विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। पहाटेची महाआरती करत पुत्रता एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। फुलमाळांच्या सजावटीत माऊलीचं रूप अधिकच फुलून दिसतंय। पौष पुत्रदा एकादशी निमित्ताने नांदेडच्या एका विठ्ठल भक्ताने 6 लाखांचे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केलेत। यात सोन्याची गोप, मंगळसूत्र, चांदीची जोडवी आणि कुंकवाचा करंडा या दागिन्यांचा समावेश आहे। शनी शिंगणापूर देवस्थानच्या उत्पन्नात 5 कोटींनी वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 40 कोटी रुपये उत्पन्न देवस्थानला मिळालं होतं, तर या वर्षात 45 कोटी रुपये उत्पन्न देवस्थानला मिळालंय। या वर्षात जवळपास 75 लाख भाविकांनी शनी दर्शन घेतलंय। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी मेगा इव्हेंटची तयारी करण्यात आली आहे। तर मेळाव्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 थरांची सुरक्षा योजना लागू करण्यात आली येणार आहे। त्याचप्रमाणे सुरक्षा वाढवण्यासाठी 2700 पेक्षा जास्त AI कॅमेरे देखील बसवण्यात आले।
ऐसा महाकुंभ मेळ्यात महाकाल गिरी बाबा मध्य प्रदेशातून आले असून धुमाकूळ घालतात। बाबांनी आपला संकल्प व्यक्त करण्यासाठी गेली 9 वर्षे एक हात वर ठेवलाय। बाबांनी गायींचं रक्षण आणि धर्माचं संरक्षण करण्याची आजीवन प्रतिज्ञा घेतली होती। विशेष म्हणजे 9 वर्षात त्यांनी एकदाही हा हात खाली केलेला नाहीये। कुंभमेळ्यामध्ये प्रतापगडचा चायवाला बाबा म्हणून ओळखला जाणारा बाबाची जोरदार चर्चा आहे। दिनेश स्वरूप या बाबाने 40 वर्षांपासून एक कणही अन्न आणि एक शब्दही ते बोललेले नाहीयेत। जगण्यासाठी बाबा रोज 10 कप चहा पितोय। याशिवाय उमेदवारांबद्दलची त्यांची आपुलकी दिसून येते। तो UPSCच्या उमेदवारांनाही मार्गदर्शन करतोय। रशियाने युक्रेनचा न्यूक्लिअर प्लांट असलेल्या भागात मोठा मिसाईल हल्ला केलाय। यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका चॅनलवर या हल्ल्याचं फुटेज पोस्ट केलाय। तर मिसाईल हल्ल्यामध्ये 13 नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेत। तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेल्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे गदारोळ माजलाय। मला वाटतं हे सांगावं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरी ती अधिकृत भाषा आहे, असं वादग्रस्त विधान अश्विनने केलंय। चेन्नईमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्याने हे विधान केलंय। नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। तर वया पुस्तकं आणि मोबाईल दिला नाही म्हणून 17 वर्षांच्या मुलानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे। मग खचलेल्या बापानं त्याच दोरीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। तर बिलोलीच्या मिनकी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून अभ्यासासाठी मुलगा वडिलांकडे वया पुस्तकं आणि मोबाईलची मागणी करत होता। मात्र घरातील परिस्थितीमुळे वडिलांना घेऊन देणं शक्य झालं नाही। याच रागातून त्यानं टोकाचं पाऊल उचललंय। मुलाची जेव्हा इच्छा पूर्ण झाली नाही तर त्या मुलाने कुठलाही विचार न करता आत्महत्येसारखा अत्यंत वाईट असा प्रकार जेव्हा त्यांनी केला शेतामध्ये जाऊन, वडिलांना जेव्हा कळलं राजेंद्रला की आपला मुलगा ओंकार हा अशा पद्धतीने आत्महत्या केलेला आहे, तर ते मुलाला पाहिल्याबरोबर त्याच दोरीने वडिलांनी पण आपली जीवनयात्रा संपवणं पसंत केलं। लिंबाच्या झाडाला पिता पुत्रांनी दोघांनीही गळ्याला फास लावून आत्महत्या केलेली आहे। मुलाची जेव्हा इच्छा पूर्ण झाली नाही तर त्या मुलाने आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। मंत्री धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मंत्री धनंजय मुंडे यांनी भुजबळांची भेट घेतली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बीड सरपंच प्रकरण गाजतंय, त्यानंतर वाल्मिक कराडचं नाव समोर येतंय आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे। त्यावेळी भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठ राखण केल्याचं आपण पाहिलं होतं। तर त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी ही भेट घेतली आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। मंत्री धनंजय मुंडे यांनी भुजबळांची भेट घेतल्याचं समोर येते। भुजबळांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याचं देखील मुंडेंनी सांगितलंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री धनंजय मुंडे यांनी भुजबळ यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार गटात भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत। त्यांना मंत्रिपद दिलेलं नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत। आणि त्यानंतर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः भुजबळ यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं बोललं जात आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। रुपाली, मंत्री धनंजय मुंडे यांनी भुजबळांची भेट घेतली आहे, काय अधिक माहिती? तर काही कारणास्तव आपल्या प्रतिनिधीशी आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये। आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। धनंजय मुंडे यांनी स्वतः छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे आणि आपण भुजबळांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना भेटलो असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूरच्या गगनबावडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केलाय। संबंधित कंपनीला शासनाने पैसे दिले असतानाही काम चांगल्या पद्धतीचं होत नसल्यानं शिवसेनेचे उपनेते संजय पवारांनी ठेकेदारांना फैलावर घेतलाय। त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी साळवण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं।
तुटलेल्या रस्त्यात जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचा. धुळ्यातील खड्ड्यांची दुरावस्था झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गट पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झालाय. खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलंय. पालिकेने या खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष देऊन हे खड्डे बुजवावे अशी मागणी केली जाते. तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक. L&Tच्या सीईओनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण चांगलीच संतापली आहे. कामाच्या ठिकाणचं वर्क कल्चर आणि रविवारच्या दिवशीही काम करण्याबद्दल L&Tचे सीईओ एस.एन. सुब्रमण्यम यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलंय. रविवारीही काम करावं, आठवड्यात 90 तास काम करावं असं त्यांनी म्हटलंय. यावर दीपिकानं हे शॉकिंग असल्याचं म्हटलंय. वरिष्ठ पदावरील लोकांची अशी मतं धक्कादायक असल्याचं तिनं म्हटलंय. दीपिकानं मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला. तर L&Tच्या सीईओनी नेमकं काय वक्तव्य केलंय आपण पाहूया. Why is L&T still making employees work on Saturdays even after being one of the largest conglomerates and the face of India's business world? I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier. Because I work on Sundays also. आपण पाहतोय आताची थेट दृश्य. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आताची थेट दृश्य तुम्ही साम टीव्ही वरती पाहू शकता. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी करण्यासाठी, इथला आढावा घेण्यासाठी, कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत सुभाष देसाई, संजय राऊत देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. काही वेळापूर्वी त्यांनी स्मारकाच्या पाहणीसाठी या ठिकाणी ते आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं, पुष्पहार अर्पण केले आणि त्यानंतर स्मारकाच्या पाहणीसाठी ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहतोय. तर आताची लाईव्ह दृश्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे
आणि उद्धव ठाकरेंकडून आता या कामाचा आढावा देखील घेतला जातोय। या पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं काय काम करण्यात आलेलं आहे हे पाहण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे। पहिला टप्पा या कामाचा पूर्ण झालेला आहे आणि या कामाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्मारकाच्या ठिकाणी पोहोचलेत। या कामाचा आढावा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जातोय। हे काम नेमकं कसं सुरू आहे आणि पुढे अजून किती हे काम बाकी आहे या संदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांशी ते बोलत असल्याचं आपण पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं त्यांनी दर्शन घेतलंय, पुष्पहार अर्पण केलाय आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी ते पुढे गेलेत। या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या कामाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि इथं घेतो एक छोटासा ब्रेक। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या या पहिल्या टप्प्याच्या पूर्ततेच्या वेळेला या ठिकाणी उपस्थित असलेले या स्मारक प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक संकल्पना ज्यांची ते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष माननीय आदित्य ठाकरे, सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि पत्रकार बंधूंनो भगिनींनो, या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करत आहोत। आपल्याला माहित आहेच याची पूर्वपेटिका की या ठिकाणी जे महापौर निवास ही जी वास्तू होती त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी ही जागा ठरवण्यात आली। त्यासाठी राज्य शासनानं अनेक जागांची आधी पाहणी केली होती, परंतु अंतिमतः या जागेची निवड झाली आणि नंतर मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये एक स्मारक स्थळ म्हणून तो बदल करण्यात आला। त्यानंतर 31 मार्च 2021 या दिवशी या स्मारकाचं भूमिपूजन झालं। यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून MMRD ची नियुक्ती राज्य शासनाने केली आणि स्मारकासाठी निधी सुद्धा मंजूर करून दिला। त्यानंतर ह्या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली। याच्यामध्ये 3 गोष्टी एक मुख्य होत्या। एक म्हणजे हा जो परिसर आहे समुद्रालगत असल्यामुळे CRZ एक बंधन, दुसरं महापौर निवास ही वास्तू म्हणजे वारसा वास्तू हेरिटेज हा त्याला दर्जा असल्यामुळे त्या वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी होती आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय उद्धवजींनी एक निर्णय घेतला होता
की या भूखंडावरचं एकही झाड काढायचं नाही, सर्वच्या सर्व झाडांचं जतन करायचं. आणि त्यामुळे इथे जे त्या काळामध्ये म्हणजे याची सुरुवात झाली भूमिपूजन त्यावेळेला 211 झाडं होती. आम्ही आणखी काही झाडांची लागवड केली आणि आज या ठिकाणी 233 झाडं आहेत. मी तो जो शब्द दिला गेला होता की सर्व झाडांचं जतन होईल, ती सर्व झाडं या ठिकाणी आहेत. त्यामुळे हिरवाई इथे फार आल्हाददायक अशी आहे. आणि ही जागा ही माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती. त्यांनी अनेक वेळा इथे ते येत असत. अनेक थोड्या मोठ्यांच्या भेटी बाळासाहेबांनी इथे घेतल्या, त्या मोजक्याच झाल्या परंतु इथे झाल्या. अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा बाळासाहेबांसोबत इथे आले होते. अनेक मान्यवर इथे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या त्यांच्या भेटीगाठी इथे झालेल्या आहेत. अशी हे स्थळ निवडण्यामागे ही प्रमुख भूमिका होती की माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा आणि इथे एक अप्रतिम जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचे पुढचा जो टप्पा आहे, आता इथली सगळी दालनं ही भूमिगत म्हणजे बेसमेंटमध्ये आहेत आणि ती दालनांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जे कथानक बाळासाहेबांचं जे चरित्र, त्यांचं जीवनपट सगळं उलगडून दाखवायचं आहे, ते सगळं काम पुढच्या काळात होणार आहे आणि ती काही महिने त्याच्यासाठी करणार आहे. त्यामुळे ते टेंडर प्रक्रिया वगैरे ते सगळी आता सुरू होणार आहे आणि काही महिन्यानंतर याचं भव्य असं उद्घाटन सर्व जनतेसाठी ते खुलं करून देण्यासाठी होणार आहे. एक उल्लेख करावा असं वाटतो की 1927 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन. म्हणजे येत्या 23 जानेवारी 2027ला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. परंतु ते जन्मशताब्दीचं वर्ष 23 जानेवारी 2026ला सुरू होईल. म्हणजे अजून आतापासून बरोबर 1 वर्षाने. आणि आमचा असा पुरेपूर प्रयत्न राहील की जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2026ला सुरू होण्यापूर्वी हे स्मारक सर्वार्थानं पूर्ण करून लोकार्पण त्याचं केलं जाईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण आलात, आपल्याला धन्यवाद आणि आपलं स्वागत. मी आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं. धन्यवाद. आज सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे. अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार, आज पूर्ण झालंय का, आज उद्घाटन आहे का. तर आज उद्घाटन नाहीये, पण आज एक महत्त्वाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. ते म्हणजे फेज 1 जे ह्या राष्ट्रीय स्मारकाचा होता तो पूर्ण झालेला आहे. मला आठवतं ह्याचं भूमिपूजन कोविडच्या काळात सुरू झालं होतं, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबच होते आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, रिव्ह्यू मीटिंग झाल्या, साईट व्हिजिट झाल्या. कधी उद्धव साहेब असतील, कधी मी असेन, देसाई साहेब स्वतः मला वाटतं दर आठवड्यात येतच असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे स्वतः मला वाटतं दर आठवड्यात येतच असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळालं असेल, साधारणपणे सगळ्या स्मारकांमध्ये पहिली जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो आणि ती संकल्पना बाजूला ठेवून वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे, मुंबईत काय घडवलं, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, त्यांची जी पूर्ण कथा आहे, जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ होता आणि त्यांचं जे काही समाजात असेल, राजकारणात असेल जे योगदान आहे ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे. पहिला जो भाग होता, पहिला जो टप्पा होता, आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि ते आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वसामान्य नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे. कॉन्टेंटचा जो भाग आहे, जे काही डिस्प्ले होणार आहे, तो दुसरा टप्पा असेल. त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जसं देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या 6 महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 6 ते 8 महिने लागतील. एक महत्वाची गोष्ट आहे की ही जागा, ही वास्तू फार महत्वाची आहे. ह्याचं जे लोकेशन आहे आपण पाहताय, समुद्रकिनारी आहेच, पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्व एवढं आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी
मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवर जे वर्चस्व असो, जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठका असतील, मीटिंग असतील, महत्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे येऊन थांबणं असेल, लोकांना भेटणं असेल, भेटीगाठी असतील, ते इथूनच झालेले आहे. दुसरा योगायोग हा आहे की जिथे हा स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये, तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं 1927 मध्ये अधिकृतरित्या केलं होतं. त्याच वर्षी 1927 मध्ये वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला होता. म्हणजे हा योगायोग असावा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या, देशाला एक वेगळी दिशा दिली, ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी आलेलं होतं. तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपला बँड्रावरळी सिलिंग आपल्याला दिसतं. मला वाटतं 1999 साली ज्याचं भूमिपूजन झालं, ती विजन पण त्यावेळी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच होती. खरं तर ते नरिमन पॉईंट पर्यंत जाणार होतं, मग सरकार बदललं, अनेक गोष्टी झाल्या, पण दोन्ही बाजूला पण पाहाल तर साधारणपणे काही ना काही त्यांचं एक नातं आहे, अर्थात पूर्ण मुंबईची आहे. पण आज हे घडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी याच्यात लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे जसं देसाई साहेबांनी सांगितलं CRZ, दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू, तिसरी उद्धव साहेबांचे आम्हाला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे, तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेलं, मग इथे श्रद्धाताई आहेत, स्नेहलताई आहेत, रावते साहेब आहेत, अनेक महापौर जे इथे राहून गेलेले आहेत, सुनीलजी पण आहेत, अनेक महापौर जे राहून गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे की पावसाळ्यात इथे जे वारे वाहतात, जो पाऊस येतो आणि ज्या लाटा येतात, त्या लाटांनी हा बंगला देखील हादरायचा, ते देखील प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं. हे सगळं काम पाहून स्मारक बनवायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक जेव्हा बनवत होतं तेव्हा स्मारक देखणं व्हावं, त्याला एक एस्थेटिक सेन्स असणं गरजेचं आहे. कारण घरी लहानपणापासून मी पाहिलं, पहिलं आजोबांसोबत मग वडिलांसोबत, की ही फाईल जरी अशी वाकडी असली तरी ते सरळ करणं हे गरजेचं असतं. फ्रेम वाकडी असेल तर एक आर्टिस्टिक एस्थेटिक सेन्स त्यांना देणं गरजेचं होतं. एखाद्या कलाकाराचं स्मारक कसं होईल ते देखील बघणं महत्वाचं होतं आणि आल्यानंतर वाटलं पाहिजे की जागतिक दर्जाचं आहे. तर मला वाटतं पहिला टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे. त्याचा आज थोडा आपल्याला एक साईट व्हिजिट देतात आणि पुढच्या टप्प्यासाठी आपला तेवढाच सहभाग लागणार आहे, पत्रकार मित्रांचा सहभाग लागणार आहे. जगभरात ज्यांच्या आठवणी मोठ्या साहेबांच्या असतील, बाळासाहेबांच्या असतील, त्यांचं योगदान, माझ्या आजोबांबद्दल ज्या आठवणी असतील, जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील, काही आपल्या साठवण्यात काही असेल, ते योगदान देखील आम्हाला लागणार आहे. धन्यवाद. मी विनंती करीन पक्षप्रमुख उद्धव साहेबांना 2 शब्द बोलायला आणि मग पत्रकार परिषद आपण करू. आपल्या सर्वांचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे. मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आम्हा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट, कारण हे काम आता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं. देसाई साहेबांनी सांगितलं, आदित्यने सांगितलं, या जागेचं महत्व सांगितलं. आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला. हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही, तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत. आताच इथे शिवसेनेचे 4 महापौर जे आहे या वास्तूमध्ये राहिले होते, आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत. शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत, युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला, ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, त्याच्यामध्ये CRZचा कायदा हाही एक होता. मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची, की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया.
हे बोलायला खूप सोपं आहे, पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो. काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं, ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली, वारंवार लागली, कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं. तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं. म्हणून मी आर्किटेक्ट आबा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण करून दिलेलं आहे. साहजिकच आहे, 4 भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा 2चं जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल. या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा. संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट, अर्थात तो काही असं गुप्त असं जीवनपट नाहीये, कारण मला आठवतंय शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही. त्यांचं उत्तर असायचं, मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं. पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही. तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं, आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं, देशाला दिलं, देशातल्या हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या 2चा सुद्धा तयार केलेला आहे. मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या 23 जानेवारी पासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल. तर प्रयत्न असा प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारीच्या आत पुढच्या म्हणजे 2026च्या हे स्मारक लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी फक्त शब्द नाही म्हणत, पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे, आजही करतो आहे की आता टप्पा 2चं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे. कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे. पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील, काही जुने फोटो असतील, काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत, तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत, पण उद्बोधक असे एक ते साहित्य ठरेल. असो, आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे. या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सर, टप्पा 1 तर पूर्ण झालाय, पण टप्पा 2 जो आहे तो अद्यापही पूर्ण नाही आणि टेंडर टप्पा 1 आज पूर्ण झालेला आहे. टप्पा 1 पूर्ण झाल्याशिवाय 2 होऊ शकत नाही. टप्पा 2 आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा 1 कधी केला असता. तरी सुद्धा अगदी काही टप्प्याटप्प्याची मॅच होणार नाहीये. हा टप्पा 1 आणि टप्पा 2. एक सेकंड, एक मराठीचं पूर्ण करतो मग तुमच्याकडे येतो. भूमिपूजन करोना सुद्धा उपस्थित होता. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा
येऊ शकतात. सर, काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा नाही, ठीक आहे. मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही. मी या स्मारकाबद्दल टप्पा 2 मध्ये चरित्रपट तुम्ही असणार आहे, पूर्ण जीवनपट. हा, जीवनपट असेल तर कशा प्रकारची कल्पना आहे, काय काय असेल? आता सगळी उत्सुकता पण तुमच्या मनामध्ये काय आहे, कशा प्रकारे? मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला, तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशी स्मारकं जी असतात त्या ठिकाणी अशा स्मारकांच्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन एखाद्या सगळं कशा प्रकारे त्या सगळं म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे, पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल. त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल. टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे. आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखीन निश्चित करतो. साहित्यमय त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं, खूप काही काय आमच्याकडे आहे. त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत. त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाइटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे. आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील, तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करू. मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही. तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच. पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. व्यंगचित्र हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं. तर पुतळ्याऐवजी एखादं असं त्यांचं सुंदर व्यंगचित्र, या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या. पण स्वागत आहे सूचना. शिल्प करता येईल त्यांना एखादं व्यंगचित्राचं शिल्प. करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची. म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते. सर, मौजूदा सरकार का दावा है कि उन्होंने इस स्मारक को बनाने में बड़ी भूमिका निभाई है. ऐसे में श्रेय जो है वो लेने का प्रयास करें. स्मारक का श्रेय किसे जाएगा, आपकी सरकार को या मौजूदा सरकार को? स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको. टप्पा 1चं जे काम पूर्ण झालं आहे, जनरली बघितलं तर स्मारक किंवा संग्रहालय यांची इमारत असते, पण बरंचसं हे अंडरग्राऊंड आहे. तर ही संकल्पना कशी सुचली, कुठून ते सगळं तुम्हाला वाटतं? मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट अमल आंबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईटमध्ये काही अडथळे येता कामा नये. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे. आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिलं आम्ही ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही, तसा कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काय करणं, त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही. म्हणून झाडंही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्या पुढे सुद्धा चालू राहील. अरे आप समुद्र से बाहर आइए ना. अभी बता रहे थे जब ये महापौर बंगला था तब यहाँ बहुत सारी मीटिंग हुई थी. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का नाम लिया, आरएसएस के भी कई सारे अधिकारियों के साथ मीटिंग हुई. हाल ही में चूंकि आरएसएस की तारीफ बहुत ज्यादा, इसलिए भूमिगत है, इसलिए ये स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है. मेरा सवाल यही है कि अभी हाल ही में शरद पवार जी ने भी आरएसएस की विधानसभा चुनावों में काम को लेकर तारीफ करी. आप नहीं, मैं आज स्मारक के बारे में कहूंगा. स्मारकाच्या बाबतीत आता उत्तर देताना तुम्ही असं म्हणलात की ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी जे सरकार असेल त्यांचा दावा असेल. मला वाटतंय की मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो. त्यावेळी जे सरकार असेल ते करेल. मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल. पण म्हणजे श्रेय तुमचं असेल की त्यांचं असेल, जे असेल ते
ऐसे मैंने कुछ कहा नहीं, मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है, इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए। मेरा कहने का मतलब यही था, अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए, और खास कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते। और सरकार होती है, आज भी ये स्मारक का काम सरकार ही कर रहे हैं। हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं। उल्लेख सुभादेशांनी केला 14 ते 19 मध्ये एक जागा देण्यात आली होती, भाजप देखील जागा देण्यापासून म्हणजे आहे ना, मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे, आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते होईल याबद्दल बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील, त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत, पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित देऊ शकतील. बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं. पण बाळासाहेब असताना एनडीए तर होतं, इंडिया अजून एक संघ आहे, इंडिया फुटीच्या बळकटीवर. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्यावेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना, आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. एनडीएमध्ये शिवसेना असेल का? नाही, मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात, त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात, कारण केव्हा कसं काय होईल. आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतं. ठीक आहे, तर मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाही. बघा, शेवटी हे जे आहे ना, हे एमएमआरडीएच्या माध्यमातून करते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आता तर काही सांगू शकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये. आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत. तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे. पहिलं भाषण आहे माझ्याकडे आता फोनमध्ये, काही भाषणं मिळत नाहीयेत, कारण याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे, मात्र त्यावेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्कूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं, आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे, आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले. तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्याची किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसरा मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत, गावागावात खेड्यापाड्यात शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाही सगळीकडचे, त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेलं असेल तर ते द्यावं ही माझी विनंती आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तेवढा धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं, त्याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसऱ्या टप्प्याचं काम 23 जानेवारी 2026 रोजी पूर्ण होईल अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार जपले ते इथे येऊ शकतात असं देखील उद्धव ठाकरेंनी माध्यमांसमोर सांगितलं. 23 जानेवारी 2026ला दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होईल अशी देखील माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
बाळासाहेबांचे विचार जपले ते इथे येऊ शकतात, मात्र श्रेयवादाची लढाई नको असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. पूर्ण स्मारकाबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय काय असणार आहे या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. बाळासाहेबांचा जीवनपट देखील तिथं असणार आहे. लवकरच आता टेंडर काढलं जाईल. जागतिक दर्जाचं हे स्मारक असणार आहे. 23 जानेवारी 2026 रोजी दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती देखील उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. 23 जानेवारी 2026ला जन्मशताब्दी वर्ष आहे बाळासाहेबांचं. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी या पूर्ण स्मारकाची पाहणी केली. दादरमधील महापौर निवासस्थानामध्ये हे स्मारक उभारलं जात आहे. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे वडेट्टीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपाची. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मवियात भूकंप घडवणारा आरोप केलाय. त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाही, मात्र आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केलाय. नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते. जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात सुटला असता तर 18 दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही असं वडेट्टीवार म्हणाले. या घोळामागे षडयंत्र होतं का असा सवाल देखील वडेट्टीवारांनी विचारला. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते. त्यामध्ये आम्ही होतो. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी 3ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही. राजकीय बातमीनंतर आता कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर आवक होणाऱ्या कोबीमुळे आता शिरोळ तालुक्यातील कोबीचा दर पडलाय. एका कोबीचा उत्पादन खर्च 5 रुपये असताना दर मात्र 4 रुपये मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. हिंगोलीत यंदा हळदीवर सातत्यानं रोग पडतोय. त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. मागील 10 वर्षात एकरी 30 क्विंटल हळदीचं उत्पादन मिळणाऱ्या शेतकऱ्यांना उमणी आळी आणि करप्या रोगामुळे केवळ प्रति एकर 5 क्विंटल हळदीवर समाधान मानावं लागतं. डहाणूमध्ये शेतकऱ्यांच्या मिरची शेतीकडे आता कल वाढताना दिसतोय. डहाणूतील सुमारे 40 ते 45 गावांमध्ये तब्बल 6,500 एकर जमिनीवर मिरचीची लागवड केली जाते. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हरभऱ्याला 6,221 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे, तर जुन्या हरभऱ्याला सुमारे 6,000 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. आतापर्यंत बाजार समितीत 150 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. सध्या नाशिकमधील बागलाण तालुक्यासह कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यात रब्बी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र तालुक्यात तीव्र मजूर टंचाई भासते. त्यालाच पर्याय म्हणून तालुक्यात यावर्षी प्रथमच मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग केला जातो. तो यशस्वी होत असल्याचं चित्र आहे. सोयाबीन विक्रीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. मात्र बारदाना संपल्यानं खरेदीची प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली. देशातील बाजारात सोयाबीन भावातील नरमाई कायम आहे. बाजारातील आवक देखील चांगली दिसते. सोयाबीनला आजही देशातील बाजारात 3,900 ते 4,100 रुपये पर्यंत दर मिळतो. रब्बी हंगामासाठी सांगली जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. गेल्या हंगामाच्या तुलनेत विमा घेणाऱ्यांची संख्या 49,136 न वाढली. तर दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक विमा काढला. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना 30 प्रकारची शेवंतीची फुले पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारण आपल्याकडे फक्त पांढऱ्या प्रकारच्या शेवंतीचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात 30 प्रकारच्या शेवंतीचं उत्पादन घेण्यात आलं. बारामती येथे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना काळा टोमॅटो पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारणतः लाल टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात काळ्या टोमॅटोचं उत्पादन घेण्यात आलं. कृषी जगतातल्या काही बातम्यांचा आपण आढावा घेतल्यानंतर आता वळूया पुढच्या रिपोर्टकडे. तुम्ही चिकन खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण डरकाळी फोडून जंगलाचा थरकाप उडवणाऱ्या वाघांचा कोंबड्यानं घात केलाय. 3 वाघांचा मृत्यू नेमका कसा झाला त्यावरचा हा
स्पेशल रिपोर्ट. चिकन खाल्लं, वाघ मेला. कोंबडीनं केली वाघाची शिकार. वाघांच्या मृत्यूनं राज्यात खळबळ. वाघाची डरकाळी ऐकून जंगलात थरकाप उडतो. मात्र याच वाघाचा मृत्यू कोंबडीचं मांस खाल्ल्यानं झाल्याचं ऐकून अनेकांचा थरकाप उडालाय. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा चिकन खाल्ल्यानं मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. मात्र वाघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय पाहूयात. मानवी वस्तीवरील हल्ल्यामुळं गोरेवाडा रेस्क्यू सेंटरनं वाघांना रेस्क्यू केलं. वाघांवर उपचार सुरू असताना त्यांना कोंबडीचं मांस खायला दिलं. कोंबडीचं मांस खाल्ल्यानं 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूमुळं रेस्क्यू सेंटरमध्ये खळबळ उडाली आहे. मृत वाघ आणि बिबट्याच्या अवयवांचे नमुने भोपाळ पशुवैद्यकीय सेंटरला पाठवण्यात आलेत. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली नव्हती. त्यामुळे बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू कसा झाला याविषयी रेस्क्यू सेंटरच्या प्रशासनानंही आश्चर्य व्यक्त केलंय. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी वाघ आणि बिबट्याच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिलेत. प्रयोगशाळेतून जो अहवाल आलेला आहे त्याच्यानुसार बर्ड फ्लू आहे, H5N1 हा व्हायरस आहे आणि त्या व्हायरसमुळे या 3 वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला असं आम्हाला दिसून आलंय. त्यांना देणारं जे खाद्य आहे ते खाद्य तपासून द्या अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्राणी संग्रहालयाला दिलेल्या आहेत. आता याची अजून सखोल चौकशी होईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होते ते बघूया. एकीकडे HMPV या विषाणूनं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं अनेकांचे धाबे दणाणलेत. त्यामुळे वाघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला H5N1 हा विषाणू यापूर्वी आलेल्या बर्ड फ्लूपेक्षा वेगळा आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे. इतकंच नाही तर बर्ड फ्लूची लागण इतर वाघांना होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. याबरोबरच वाघांसाठी आणल्या जाणाऱ्या खाद्याची योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही का याचीही चौकशी होऊन